नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे। आत्ताच ज्या काही तलाठी विषयीच्या महत्त्वाच्या घडामोडी होत आहेत त्याच्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली असणार आहे। जी काही तलाठी भरती 2026 ची होणार होती तर ती पदभरती प्रामुख्याने एमपीसीच्या पॅटर्ननुसार घेण्यात येईल। बघा 8 मेला जी काही असणारी बिंदू नामावली असणार, या बिंदू नामावलीनुसार ही जी काही असणारी संपूर्ण परीक्षा असणार आहे तलाठी पदभरतीच्या आणि त्याचबरोबर इतर काही महत्त्वाच्या ज्या काही असणार आहे क्लास 3 आणि क्लास 4 च्या ज्या काही परीक्षा असणार आहेत या एमपीसी कडे सोपवण्याबाबत 2 वर्षापासून काय असणार तर प्रयत्न चालू असणार आहेत आणि या प्रयत्नांना आता मोठ्या प्रमाणात सफलता मिळाली असल्याचे जाणून येते। आता ही जी काही होणारी या वर्षीची तलाठी भरती असणार आहे ही एमपीसी पॅटर्न नुसार होणार आहे। चला तर मग आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया याबाबतची माहिती। एमपीसी पॅटर्न नुसार तलाठी भरती 2026 नवीन अभ्यासक्रम त्याचबरोबर जे काही नवीन पुस्तक असणार आहेत ही नवीन पुस्तकं कोणती असणार आहेत याविषयीची माहिती बघा। तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती काय सांगितलं जातं बघा, तर तलाठी पदभरतीची एमपीसी नुसार जी काही नवीन बॅच असणार आहे ही नुकतीच आम्ही चालू करणार आहे। मग या ऑनलाईन बॅचेस मध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा दोन्ही प्रकारातील काय असणार आहेत तर लेक्चर्स पाहता येणार आहेत। त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण पाहता येणार आहेत। आठवड्यामध्ये जवळपास 2 ते 3 दिवस काय होणार आहेत तर जुन्या प्रश्नपत्रिकांचं जे काही विश्लेषण असणार आहे ह्या विश्लेषणात्मक पद्धतीने त्या सोडवून घेतल्या जाणार आहेत। सर्व विषयांचे लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहेत। त्याचबरोबर तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाईल। त्याचबरोबर टेस्ट सिरीज त्याचबरोबर जे काय असणारे नोट्स आहेत ह्या नोट्स ई बुक्स द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील। व्हिडिओ डाउनलोडची सुविधा आहे जेणेकरून तुम्ही मल्टिपल टाइम वेळा हे व्हिडिओ पाहून स्वतःची काय करू शकता तर परिपूर्ण तयारी करू शकताय। डिजिटल बोर्डवरती लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत, लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येते। त्याचबरोबर डाउनलोडचा सुद्धा ऑप्शन असणार आहे। त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी तुमच्या यशाची काय असणार तर 100% गॅरंटी देतो। तर तलाठी भरती 2026 विषयीचे जे काही अपडेट्स आहेत हे अपडेट जाणून घेऊया बघा। तर मित्रांनो ही एक आनंदाची बातमी असणार आहे। इतक्या दिवसांपासून बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असणारी तलाठी पदभरती 2026 याच्या विषयीची महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली असणार आहे। तर राज्यातील हजारो उमेदवारांसाठी ही एक दिलासादायक बातमी असणार आहे। गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली ही जी काही तलाठी भरती असणार आहे ही तलाठी भरती अखेर मार्गी लागण्याची चिन्ह दिसून येत आहेत। शासनाने प्रशासन आणि त्याचबरोबर इतर संवर्गातील जे काय असणारे काय सांगितलं तर 33 विभाग असतील, त्याचबरोबर सुमारे 110 आस्थापने आणि 3600 हून अधिक जे काही संवर्ग असणार या सर्व ठिकाणाहून काय केलेले असणार आहे तर तलाठी पदाविषयीची किंवा जो काय असणारा ग्राम महसूल अधिकारी हे जे काही पद असणार आहे या पदाविषयीची संपूर्ण माहिती कलेक्ट केलेली आहे। तर महसूल विभागाने राज्यामध्ये जवळपास 1700 पेक्षा जास्त तलाठी पदे लवकरच भरून काढण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला असणार आहे। राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून ही भरती राहणार असल्याची माहिती आली। कुठल्याही शाखेतील पदवीधर या परीक्षेसाठी काय असू शकतो तर पात्र असू शकतो। यामध्ये बघा शासन भरती, आता तलाठी भरतीचा जो काही शासन निर्णय आहे हा नेमका काय आहे तर याच्या विषयीची माहिती जाणून घेऊया बघा। तर शासन निर्णय महसूल व वन विभाग 2 एप्रिल 2026 म्हणजे अपडेट अलीकडच्याच गेल्याच महिन्यातली बातमी आहे बघा। 2 एप्रिल 2026 अन्वये महसूल विभागाचा एक सुधारित असा आकृतीबंध काय करण्यात आलेला असणार तर निश्चित करण्यात आला होता, त्याला मान्यता देण्यात आली होती। तर हा सुधारित आकृतीबंध ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने म्हणजे तात्काळ भरण्याची असणार आहेत याविषयी संबंधित आहेत। आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून काय असणार तर तपासून घेण्यात येण्यात आहे। स्वतंत्र मागणी पत्र व उर्वरित जिल्ह्यांमध्ये एकूण रिक्त पदांची मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्याकरता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास 8 मे 2026 म्हणजे उद्याचीच तारीख असणार बघा 8 मे 2026 यानुसार कोणत्याही परिस्थितीत हे काय असणार तर बिंदू नामावली सादर करायचे ही विनंती करण्यात आली आणि ज्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्यापर्यंत जाहिरात येण्याची शक्यता आहे। तर हा तो काय असणार आहे बघा तर परिपत्रक असणार आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग
ओके, मग या ठिकाणी बघा 30 एप्रिल 2026 सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता मागणी पत्र शासनास सादर. शासन निर्णय महसूल वन विभाग 2 एप्रिल 2026 अन्वये हा काय असणार तर नवीन आकृतीबंध असणार. या आकृतीबंधाद्वारे काय करण्यात आले बघा, विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास 8 मे 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत ही बिंदू नामावली वगैरे सादर करण्याची विनंती करण्यात आलेली असणार आहे. ओके, याबाबतचे परिपत्रक आहे. यामध्ये संपूर्ण प्रशासकीय विभागानुसार कोणत्या ठिकाणी किती काय असणार बघा, तर तलाठी पद रिकामी असणार याविषयीची माहिती देण्यात आली आहे. तर जो काय असणार सुधारित आकृतीबंध मंजूर झाला होता त्यामध्ये मंजूर तलाठी पदे एकूण 16,549 होती. सरळ सेवेद्वारे पदोन्नती, पदभरती आणि अनुकंप या सगळ्यांच्या द्वारे 14,078 जागा काय केल्या जातील तर भरल्या जातील. तर रिक्त पदे 2,477 तलाठी पदेही असणार आहेत. परंतु जी काय अधिकृत जाहिरात आहे ही लक्षात ठेवायचं आहे, गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असणारी तलाठी पदभरती अखेरीस मार्गी लागतेलीची चिन्ह आपल्याला दिसून येत आहेत. महसूल विभागानं राज्यात 1700 पेक्षा जास्त तलाठी पदे लवकरच भरून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. शासनाच्या स्तरावर याबाबतची हालचाली खूप वेगाने सुरू झाल्याचे दिसत आहेत आपल्याला बघा. महाराष्ट्र महसूल विभाग यामध्ये 1700 पेक्षा जास्त तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी पदाची मेगा भरती MPC द्वारे घेण्यात येण्यात आहे. ओके, म्हणजेच इथून पुढे क्लास 3 मधील काही महत्वाची जी काय असणार पद आहेत जसं की ANM असेल, GNM असेल, ओके, त्याचबरोबर काय असणार या ठिकाणी देण्यात आलेलं तर तलाठी असेल, ही जी काय असणार महत्वाची जी काही पद असणार आहेत ह्या पदांची आता मिळालेली माहिती आहे की ही 3 पद सुद्धा MPC द्वारे भरली जातील. अजून कोणती कोणती पद ही MPC द्वारे भरली जातील तर त्याची अपडेट नुसार आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. ग्राम महसूल अधिकारी पदाची मेगा भरती MPC द्वारे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय 8 मे 2026. यामध्ये सर्व जिल्ह्यातून पदभरतीसाठी मागणी पत्र सादर करण्याचे आदेश असणार आहेत. तर जुलै 2026 मध्ये अधिकृत जाहिरात येण्याची शक्यता. आता यामध्ये जी काही पुस्तकांची निवड आहे ही महत्वाची असणार आहे. तर नवीन पॅटर्न महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPC द्वारे ही काय केली जाणार आहे तर पदभरती घेतली जाणार आहे. ओके, मग त्यावरती आधारित आपल्याला प्रश्नपत्रिकेचा काय करावं लागणार आहे तर या ठिकाणी आढावा घ्यावा लागणार आहे आणि त्याचबरोबर त्या प्रकारातल्या पुस्तकांची सुद्धा अभ्यासासाठी निवड करणं गरजेचं आहे. 2026च्या तलाठी पदभरतीच्या परीक्षेसाठी तयारी करण्याची असेल तर योग्य पुस्तकांची निवड करणं महत्त्वाचं असणार आहे. महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसाठी तज्ञांशी शिफारस केलेली नवीन पुस्तक यादी खालील प्रमाणे असणार आहे बघा. पहिलं मराठी व्याकरण, संपूर्ण मराठी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे, त्याचबरोबर मोरा वाळंबे यांचा काय करू शकता तुम्ही तर पुस्तकाचा इन डिटेल अभ्यास करू शकता. तुम्हाला खूप डिटेल मध्ये अभ्यास करायचा असेल तर मोरा वाळंबे सरांचे काय करायचं असं नाही तर पुस्तक रेफर करा आणि संपूर्ण मराठी व्याकरण जर का तुम्हाला आलेले प्रश्न वगैरे त्यांनी बघायचे असेल त्यांची उत्तर किंवा छाननी करायची असेल तर बाळासाहेब शिंदेचं पुस्तक तुम्ही वापरू शकताय. त्याच्यानंतर संपूर्ण इंग्रजी व्याकरण याच्यामध्ये सुद्धा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरू शकताय. त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश SB कोणाचं बघा बक्षी, SP बक्षी यांचं सुद्धा पुस्तक तुम्ही वापरू शकताय. मस्त आहे पुस्तक, रेफर करू शकताय. आणि जर का तुम्हाला इंग्लिश टफ जात असेल तर बाळासाहेब शिंदेचं पुस्तक मस्ट असणार आहे. या ठिकाणी सामान्य ज्ञान महाराष्ट्राचा भूगोल यासाठी AB सौदींचा काय करू शकताय तुम्ही तर पुस्तक वापरू शकताय. फक्त स्पेशली महाराष्ट्राचा सेपरेट ठोकळा मिळतो या ठिकाणी. ओके, ज्ञानकोश, चालू घडामोडी, महाराष्ट्र राज्य मंडळ यांची जी काही स्टेट बोर्डची 5वी पासून 12वी पर्यंतची पुस्तकं आहेत ती वापरू शकताय. यशाची परिक्रमा, चालू घडामोडीसाठी किंवा पृथ्वी परिक्रमा किंवा सकाळचं वार्षिकी वापरू शकताय. किंवा अभिनव प्रकाशन सुद्धा मस्ट आहे, चांगला आहे. अभिनव प्रकाशनामधली भाषा पण कशी असणार तर बऱ्यापैकी कशी आहे तर सिंपल असणार आहे. गणित आणि बुद्धिमत्ता, तर गणित बुद्धिमत्तेसाठी पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरू शकताय. अंकगणित आणि अनिल अंकलगी ही बुद्धिमत्तेसाठी वापरू शकताय. सराव प्रश्नपत्रिका TCS पॅटर्न नुसार मागील प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेचा संच तुम्ही वापरा. त्याचबरोबर थोरवे प्रकाशन आणि युनिक अकॅडमीचे प्रश्नसंच जर का वापरले तर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही. ओके,
तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, अपडेट माहिती नव्याने कळाली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा. तलाठी भरतीचा पूर्ण जो काय असणारा इन डिटेल अभ्यासक्रम असणार, हा अभ्यासक्रम घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा लवकरच भेटूया. जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. अशीच माहिती घेऊन पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.